महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये लवकरच पाऊस पडण्याची शक्यता दिसू लागलेली आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एमटेक ॲग्रिकल्चर इंजिनियर. तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज. तर सर्वात प्रथम म्हणजे आत्ता उत्तर भारताकडे पश्चिमी आवर्तामुळे जे चक्राकार वादळ निर्माण झाले तर राजस्थानच्या आसपास, त्यामुळे त्या ठिकाणी पाऊस सक्रिय आहे. मात्र राज्यात या सिस्टीममुळे पश्चिमेकडील वारे आलेले आहेत. काही प्रमाणात मध्य महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण दिसतंय आणि येत्या काही दिवसांमध्ये एक नवीन पश्चिमी आवर्त येण्याची शक्यता आहे आणि हे जे काही कमी दाबाचे क्षेत्र आहे, हे श्रीलंकेच्या आसपास आहे. याच्या आसपासच राहील. मात्र एक हवेची उलटी चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात एक विकसित होईल आणि त्यामुळे बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वारे हे विदर्भाकडे येतील, पश्चिमी आवर्त आणि त्याचमुळे राज्यात पाऊस पडण्यासाठी वातावरण अनुकूल होताना दिसतंय. पण सध्या आपण पाहिलं तर आता नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, अहिल्यानगरचा भाग आहे, सांगली, कोल्हापूरचे थोडेसे भाग आहेत. मराठवाड्यातील जालना, बीड, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर परभणीच्या आसपास ढगाळ वातावरण. इकडे विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूरकडे सुद्धा ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळते. मात्र या ढगाळ वातावरणातून सध्या तरी पाऊस होणार नाहीये. आणि जसं सांगितलं की उद्या सुद्धा 19 तारखेला सुद्धा पावसाची शक्यता नाहीये. मात्र तापमान वाढ होते आणि साधारणतः 23 फेब्रुवारीच्या आसपास आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो. हा पाऊस प्रामुख्याने विदर्भ आणि त्याला लागून असलेल्या मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता सध्या दिसते. हा थोडा लांबचा अंदाज झालाय, पण त्यामध्ये अजून बदल होतील तेव्हा आपण कोणते जिल्हे जास्त प्रभावित होऊ शकतात त्याचा सुद्धा अंदाज तुम्हाला कळू. पण सध्या विदर्भ आणि त्याच्या शेजारचा जो काही मराठवाड्याचा भाग आहे किंवा इकडे दक्षिणेकडील जे काही भाग आहेत कर्नाटक, तेलंगणाला लागून, तर या ठिकाणी थोडीफार पावसाची शक्यता दिसते. तर राज्याच्या इतर ठिकाणी सध्या तरी मॉडेल पाऊस दाखवत नाहीये. पण काय बदल झालाच तर तुम्हाला त्याच्या अपडेट्स देण्यात येतील. सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. तर रोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.